कधी वडापाव खाल्ला नाही असा माणूस मुंबईत कुठे दिसणारच नाही। मसालेदार वडा आणि चटणी लावलेला पाव अशी ही जोडी झटपट भूक भागवणारी तसंच चमचमीत स्ट्रीट फूड म्हणूनही प्रसिद्ध आहे। पण एका मुंबईकर तरुणानं या वडापावला मॅकडोनल्डच्या बर्गरसारखं हायफाय करण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यामुळे वडापाव बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली जाणार होती आणि त्याच वेळी बर्गरसारखी किंमत न ठेवता ती मात्र 20 रुपयांच्या आत ठेवण्याची हे या तरुणाला पक्क माहित होतं। तेच स्वप्न उराशी बाळगून त्यानं 15 वर्षांची बिझनेस बँकर म्हणून मिळवलेली नोकरी सोडली आणि वडापाव फ्रँचायझीच्या व्यवसायात उडी घेतली आणि यातूनच जन्माला आला गोली वडापाव हा ब्रँड। आज पाहूया तीच कहाणी। या तरुणाचं नाव व्यंकटेश अय्यर। पक्का मुंबईकर असलेल्या व्यंकटेशला इतर सगळ्यांप्रमाणेच वडापाव आवडायचा, पण त्याचा व्यवसाय करायचं सुचलं जेव्हा मुंबईकरांची ही आवड गरज बनल्याचं त्याच्या लक्षात आलं। लांब लांबच्या उपनगरात राहणारे मुंबईकर 2-2 तास प्रवास करून कार्यालयात कामाला येतात। बरोबर जेवणाचा डबा असला तरी प्रवासातच 4 तास लागणार म्हटल्यावर संध्याकाळच्या वेळची भूक भागवण्यासाठी मुंबईकरांना आठवते ती पाणीपुरी, भेळपुरी किंवा वडापाव। त्यातही वडापावचा पर्याय पोट भरण्यासाठी सरस। त्यामुळे मग व्यवसायानं बँकर असलेल्या व्यंकटेशला स्वस्त दरात स्वच्छ वातावरणात बनवलेला आणि पारंपरिकरित्या लोकांना आवडणारा वडापाव लोकांना द्यावा असं वाटायला लागलं। कल्पना ठरल्यानंतर व्यंकटेश काम संपलं की रोज रस्त्यावरच्या वडापाववाल्याला निरखून पाहायला लागला। मोठ्या तळणीत एकाच वेळी मोठ्या झाऱ्यातून 40-50 वडापाव निघताना बघून तो स्तिमित झाला। 5 मिनिटात एवढे वडापाव तयार होऊ शकत होते आणि एकदा का वड्याची गोळी तयार झाली की एकच माणूस वडे तळणं, पावाला चटणी लावणं आणि वडा पावात भरणं ही कामं करू शकत होता। यातील गोळी हा शब्दही व्यंकटेशनं पकडला। वड्याच्या आतल्या सारणाला मुंबईकर गोळी आणि हिंदीत गोली म्हणायचे। व्यंकटेशनं तोच शब्द पकडला आणि त्याच्या वडापाव चेनचं नाव ठरलं गोली वडापाव। व्यंकटेश अय्यरचा एक मित्र आणि गुंतवणूकदार शिव मेनन यालाही ही कल्पना आवडली आणि दोघांनी 2004 मध्ये कल्याण उपनगरात पहिली गोली वडापावची फ्रँचायझी सुरू केली। हो, या व्यवसायाचं मॉडेल असणार होतं फ्रँचायझीचं, म्हणजे गोली वडापाव या ब्रँड खाली फ्रँचायझी विकत घेणाऱ्या व्यक्तीनं वडापाव बनवायचा आणि तो विकायचा। त्यासाठी व्यंकटेश अय्यर यांच्या कंपनीबरोबर करार करायचा। मॉडेल चांगलं होतं, शिवाय भारतात स्टार्टअप आणि अशी फूड जॉईंट्स सुरू होण्याचेच ते दिवस होते। त्यामुळे गोली वडापावची सुरुवात तर चांगली झाली होती, पण हळूहळू खऱ्या अडचणी बाहेर आल्या। सगळ्या फ्रँचायझीमध्ये मिळणारा वडापाव हा दर्जानं एकासारखा नव्हता। काही ठिकाणी कच्चा माल खराब होत होता, फुकटही जात होता, तर काही वेळा शेतमाल खराब झाल्यामुळे बटाटा, डाळी यांचे भाव वाढून कच्चा माल अवास्तव महाग मिळत होता आणि या सगळ्याचा परिणाम मग नफ्यावर होत होता। अनेकदा फ्रँचायझी बंद पडत चालल्या। अखेर नोव्हेंबर 2006 मध्ये बँकेनं कर्ज परत करण्यासाठी 10 दिवसांची अंतिम मुदत व्यंकटेश यांना दिली आणि ही वेळ आल्यावर मात्र व्यंकटेश यांनी रणनीती बदलायचं ठरवलं। मॅकडोनल्ड्स कंपनीला फ्रोझन पॅटी देणाऱ्या विस्टा कंपनीकडून त्यांनी वडापावचं सारण दीर्घकाळ कसं टिकवायचं हे शिकून घेतलं, तर आणखी एका कंपनीकडून तळणीचं स्वयंचलित यंत्र विकत घेतलं आणि त्यामुळे वडा एकसारखा तळला जाणार होता आणि त्यातून दर्जाचं प्रमाणीकरण होणार होतं। या दोन्ही कल्पना यशस्वी झाल्या, पण इतक्यात जागतिक मंदी 2008 मध्ये सुरू झाली आणि मंदीत व्यंकटेश यांना लक्षात आलं की मुंबईत वडापाव विकणं म्हणजे इटलीत पिझ्झा विकण्यासारखं आहे। रस्त्यावरील वडापावकडेच ओघ वाढला आणि गोली वडापावचा खप कमी झाला। अशावेळी व्यंकटेश यांनी 2ऱ्या-3ऱ्या स्तरातील शहरांवर लक्ष केंद्रित केलं आणि नाशिक इथं पहिला गोली वडापाव फ्रँचायझीचं दुकान सुरू झालं। तिथून पुढे मग गोली वडापावचा गिअर पडला आणि कंपनीकडे आता फक्त 75 पूर्ण वेळचे कर्मचारी आहेत आणि त्यातून कंपनीचा खर्च कमी झालाय। फ्रँचायझी मॉडेल त्यांनी यशस्वी करून दाखवलंय। 2009 मध्ये गोली वडापावची 20 आउटलेट्स होती, ती आता 156 झाली आहेत, तर फ्रँचायझी आणि इतर छोटी दुकानं धरून एकूण 350 ठिकाणी गोली वडापाव उपलब्ध आहे। कंपनी 500 कोटी रुपयांच्या वर पोहोचली आहे। बरंचसं काम आउटसोर्स करताना व्यंकटेश यांनी ब्रँडच्या नावाला मात्र महत्त्व दिलंय
आणि तो कसा मोठा होईल हे पाहिलंय. महाराष्ट्रात 100 गावांपर्यंत गोली वडापाव पोहोचलाय आणि फ्रँचायझींची संख्या 500वर नेण्याचं स्वप्न व्यंकटेश अय्यर यांनी पाहिलंय. तुम्हाला नेमका कुठला वडापाव आवडतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. गोली वडापावची ही कहाणी कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहा आणि आणखी कुठल्या ब्रँडविषयी जाणून घ्यायला आवडेल तेही सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.